अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. सर्व ताई आणि दादांना तुम्हा सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे. आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो ही स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या नवीन व्हिडिओला नवीन सेवेला सुरुवात करूया. तर आजचा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे. बघा, आपल्या घरामध्ये सतत आजारी व्यक्ती असते, सतत रोग आजारपण आपल्या घरात स्थान मांडून बसलेलं असतं. बघा, बऱ्याच जणांना पोटाचे आजार होतात, पोटाचे आतड्याचे आजार होतात, शरीराच्या व्याधी जडलेल्या असतात. मग ते काही केल्याने कमी होत नसतं. सतत आपण दवाखाना करत असतो, सतत काही ना काही उपचार याच्यावर करत असतो. असे बरेचशा आपल्याला अडचणीतून सतत बाहेर कसं निघावं याचा पण प्रयत्न करत असतो. पण बऱ्याच वेळेस बघा, आपल्याला कुठे ना कुठे देवाची पण सेवा करणं तितकंच महत्त्वाचं असतं. बघा, तुमच्या घरात जर सतत आजारपण असेल, घरात सतत रोगराई जडलेली असेल, व्याधी जडलेली असेल किंवा सतत घरात बाहेरील बाधा निगेटिव्हिटी असेल, तर तुम्ही हा जो मी गुरुचरित्राचा आज अध्याय सांगणार आहे तर त्या अध्यायाचं तुमच्या घरात नियमित पठण करा. बघा, ज्या घरामध्ये हा गुरुचरित्र ग्रंथ आहे त्या घरातील जे काही निगेटिव्हिटी आहे, जो काही दोष आहे, जी काही बाहेरील बाधा आहे, तर ती अजिबात त्या घरात थांबत नाही, ती नाहीशी होते त्या घरातून. कारण हा ग्रंथ हा खूप दिव्य ग्रंथ आहे. त्याच्यामुळे जिथं गुरुचरित्राचं ग्रंथाचं पठण नियमित केलं जातं तिथं कोणत्याच व्याधी आजार दोष काहीही तिथं थारा नसतो. ते सर्व काही नष्ट त्या घरातून होत असतं. तर याच्यासाठी तुम्हाला मी आज एक छानसा असा एक अध्यायाचं तुम्हाला तो अध्याय कोणता आहे ते सांगणार आहे. तर त्याआधी जर तुम्ही चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. बघा, तुम्हाला जो अध्याय आहे तो अध्याय जो आहे तर तुम्हाला सकाळीच तो अध्याय वाचून घ्यायचा आहे. सर्व काही कामे झाली, तुमची अंघोळ झाली, ज्यावेळेस तुम्ही देवपूजा करणार आहात त्यावेळेस देवघरासमोर आसन टाका. देवपूजा झाल्याच तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. आता दररोज गुरुचरित्राची जी पोथी आहे तर ती गुरुचरित्राची पोथी दररोज आपल्याला हातात घेणं शक्य नसतं. ते हाताळणं इतकं सोपं नसतं. दररोज आपण त्या ग्रंथाला स्पर्श करू शकत नाही. त्याच्यामुळे तुम्हाला छोटीशी पोथी मिळून जाते. बघा, तुम्हाला केंद्रात कुठे पण मिळून जाईल, धार्मिक दुकानात मिळून जाईल किंवा फ्लिपकार्टवर सुद्धा तुम्हाला ही पोथी मिळून जाईल. तुम्ही ऑनलाईनसुद्धा ऑर्डर ही पोथी करू शकतात. प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी पोथी असते. तर ही पोथी तुम्हाला सकाळीच वाचून घ्यायची आहे. आता सकाळीच का वाचायची, दुपारी संध्याकाळी वाचू शकत नाही का, असं पण बऱ्याच जणांच्या कमेंट येऊ शकतात. तर बघा, सकाळी आपण फ्रेश असतो, आपली आंघोळ झालेली असते, आपलं शरीर फ्रेश असतं, मन फ्रेश असतं. त्याच्यामुळे सकाळीच आपण कुठे बाहेर जात नाही, काय नाही, कुणाची बोलणे ऐकत नाही, कोणाचं काय, आपण कुणाशी वाईट बोलत नाही. त्याच्यामुळे सकाळीच या अध्यायाचं पठण मनपूर्वक श्रद्धेने भावना ठेवून तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. म्हणजे बघा, तुम्ही जर दुपारी संध्याकाळी करणार असाल तर दिवसभर तुम्ही बाहेर इकडे तिकडे जातात, लाग होते किंवा काहीतरी खाण्यात येतं, त्याच्यामुळे आपलं शरीर हे अशुद्ध होतं, आपल्या मनातही अशुद्ध विचार निर्माण होत असतात. त्याच्यामुळे तुम्ही घराच्या बाहेर जाण्याआधीच सगळ्यात आधी सकाळ आसन टाकून देवघरासमोर धूप दीप उदबत्ती लावूनच या अध्यायाचं पठण करायचं आहे. हा अध्याय वाचून घ्यायचा आहे. तर तो अध्याय कोणता आहे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला सर्व काही माहिती व्यवस्थित मिळून जाईल. आणि या गुरुचरित्राच्या या अध्यायाचं पठण जर नियमित आपल्या घरात झालं तर आपल्या घरातील जी काही निगेटिव्हिटी आहे, जे काही बाहेरील बाधा आहे, दोष आहे, रोगराई आहे, जे काही पोटाचे आजार जडलेले आहेत, शरीराचे आजार जडलेले आहेत, जे काही सर्व काही दोष आहेत, तर ते सर्व काही दोष निघून जाण्यास मदत होते. ते म्हणजे या अध्यायाच्या पठणाने. नियमित खूप वेळ लागत नाही, अगदी थोड्या वेळात. बघा, बरेच जण काय करतात, गुरुचरित्राचं पारायण बऱ्याच घरामध्ये होत असतं. पण आताच्या या धक्काबुक्कीच्या जीवनामध्ये बऱ्याच जणांना गुरुचरित्र पारायण करणं हे शक्य नाही. जॉब असतात, लहान मुलं असतात, जॉईंट फॅमिली असते, त्याच्यामुळे खूप साऱ्या अडचणी निर्माण होत असतात आणि त्याच्यामुळे गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होत नाही. आणि गुरुचरित्राच्या पारायणाच्या प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. प्रत्येक अध्यायामध्ये वेगवेगळ्या समस्यावर निवारण आहे. प्रत्येक अध्यायाचं वेगवेगळं महत्त्व आहे.
प्रत्येक अध्यायाने तुमच्या जीवनाचं कल्याण होतं. ज्या घरात गुरुचरित्राचं पारायण केलं जातं त्या घरातील सर्व काही दोष, अडचणी, जो काही बाहेरील बाधा सर्व काही नष्ट होत असते. त्या घरात ज्यांच्या घरात गुरुचरित्राचा ग्रंथ आहे त्या घरात या कोणत्याच प्रकारच्या अडचणी, व्याधी निर्माण होऊ शकत नाहीत. कारण तिथं प्रत्यक्ष दत्त महाराज, स्वामी महाराजाचं स्थान त्या घरात असतं. त्याच्यामुळे निश्चिंत राहा. आणि ज्यांच्या घरामध्ये अशा प्रकारच्या अडचणी असेल, सतत आजारी व्यक्ती असेल, सतत रोगराई असेल, सतत काही ना काही अडचण असेल, तर त्या ताई आणि दादांनी अवश्य या गुरुचरित्रातील या अध्यायाचं पठण नियमित करायलाच पाहिजे. तर बघा, तुम्हाला छोटीशी पोथी तुम्ही आणायची आहे आणि दररोज गुरुचरित्रामधील 13वा अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, गुरुचरित्रामधील 13वा अध्यायाचं तुम्हाला पठण करायचं आहे. 13व्या अध्यायाची सेपरेट पोथीसुद्धा तुम्हाला मिळून जाईल कुठेही. तर ती पोथी आणून तुम्हाला गुरुचरित्रातील नियमित दररोजच्या दररोज तुमच्या घरात पठण झालंच पाहिजे. दिवा लावा, उदबत्त्या 2 लावा आणि देवघरासमोर बसून आसन टाकून गुरुचरित्राचा ग्रंथ जो आहे तो हातात नाही घ्यायचा. तुम्हाला आसन खाली छोटासा चौरंग असेल तर चौरंगावरती पोथी ठेवूनच तुम्हाला पठण करायचं आहे. बघा, साडी घालून तुम्ही या अध्यायाचं पठण करू शकतात किंवा ड्रेस असेल तर तुम्ही डोक्यावर ओढणी घेऊन या अध्यायाचं पठण करू शकतात. साडी असेल तर डोक्यावर पदर घेऊन तुम्हाला या अध्यायाचं पठण करायचं आहे. हा अध्याय तुम्ही ज्या दिवशी वाचणार आहात त्या दिवशी तुम्ही मांसाहार केलेला नसू नये. घरात सुद्धा तुमच्या मांसाहार नसू नये, तुम्ही सुद्धा करायचा नाही. आणि या ग्रंथाला त्या दिवशी स्पर्शसुद्धा तुम्हाला करायचा नाही. ज्या दिवशी तुमच्या घरात मांसाहार केला जाईल त्या दिवशी हा ग्रंथ देवघरातच एका बाजूला नीट व्यवस्थित तुम्हाला ठेवायचा आहे. आणि बाहेरील अन्नसुद्धा तुम्हाला खायचं नाही. असे हे छोटेसे एकदम साधे आणि सोपे नियमाचं पालन करून तुम्हाला या ग्रंथाचं पठण करायचं आहे. खूप वेळ नाही लागणार, अगदी थोड्या वेळातच तुम्हाला या अध्यायाचं पठण करणं शक्य होतं. एकदम कमी वेळात वेळ काढून तुम्ही ही सेवा आवर्जून करून बघा. खूप छान अशी फलश्रुती तुम्हाला या अध्यायाने येणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत स्किप न करता बघा आणि गुरुचरित्रातील 13वा अध्याय घरामध्ये दररोज नियमित पठण कराच. आणि बघा, छान अशी तुम्हाला या अध्यायाने छान अशी फलश्रुती येणार म्हणजे येणारच. 100% तुम्हाला मी माझा स्वतःचा पण अनुभव आहे की कोणताही अध्याय तुम्ही पठण करा त्याची वेगवेगळी फलश्रुती तुम्हाला मिळते. आणि या अध्यायाच्या पठणाने तुमच्या घरातील सर्व काही व्याधी, आजारपण हे नष्ट होणार म्हणजे होणारच. खूप प्रभावी हा अध्याय, हा ग्रंथ आहे. तर आवर्जून तुम्ही या अध्यायाचं नियमित घरात पठण करा. तर असा होता आजचा आपला व्हिडिओ. तुम्हाला जर आवडला असेल तर नक्की एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटू पुन्हाच अशा एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन सेवेसोबत. तोपर्यंत सर्व ताई आणि दादांना श्री स्वामी समर्थ.